आओ, मेरा नाम है क्राइम मास्टर गोगो। मैं आंखें निकाल कर गोटियां खेलता हूँ। गोटियां मोगेम्बो, खुश हुआ। बैटमैन। सारा शहर मुझे लायन की नाम से जानता है। मित्रांनो, लहानपणापासून असे अनेक विलन आपण बॉलिवूड फिल्ममध्ये पाहिले आहेत, त्यांना काहीतरी नाव होतं। महाराष्ट्रामध्ये असा एक विलन आहे ज्याला खूप सारे नाव आहेत। अशोक खरात, कॅप्टन, भोंदूबाबा, न्यूमरोलॉजिस्ट। एकच माणूस पण 4 नावं, 5 धंदे आणि 6 आरोप आणि एकच प्रश्न, इतके लोक कसे फसले? उत्तर सोपं आहे मित्रांनो। क्राईम मास्टर गोगोने आपल्या आईचे आणि लोकांचे डोळे चोरले होते। याने लोकांची अक्कल चोरली। एक भामटा माणूस ज्याने धर्म विकला, देवाचं नाव घेतलं आणि त्याच नावाखाली स्त्रियांवर अत्याचार केलेत। मोठे मोठे नेते हेलिकॉप्टरने यायचे पवित्र जल घ्यायला आणि त्या जलात काय होतं? वायाग्रा। चिंचोके तो बाजारात जाऊन 100 रुपयाला मिळवायचा आणि हे दिव्य रत्न म्हणून 1 लाखामध्ये विकायचा। त्याचे पाय धुणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या। हे आहे अशोक खरात प्रकरण आणि आज आपण हे संपूर्ण सॉर्ट आउट करून सांगणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट। इथे आपण डोकं फिरवणारे वादग्रस्त मुद्दे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत आणि एंटरटेनिंग पद्धतीने सॉर्ट आउट करून सांगतो। मित्रांनो, अशोक खरात कोण आहे? नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कांडळवाडी गावचा हा माणूस स्वतःला कॅप्टन खरात म्हणवायचा। ऑस्ट्रेलियन मर्चंट नेव्हीच्या सबमरीन विभागात 2 दशकांपासून अधिक काळ काम केल्यानंतर कॅप्टन पदावरून निवृत्त झाल्याचा तो सांगायचा। थांबा, ऑस्ट्रेलियन सबमरीन डिव्हिजन? भाऊ, ऑस्ट्रेलियाकडे सबमरीन डिव्हिजन आहे का नाही पहिल्यांदा हे पोलीस सध्या व्हेरीफाय करतात। 1990च्या दशकात महाराष्ट्रात परतल्यानंतर त्याने ज्योतिष, न्यूमरोलॉजी, अघोरी विद्या आणि काळा जादूचा व्यवसाय सुरू केला। राजकारणी, सरकारी अधिकारी, उद्योजक आणि सेलिब्रिटी सगळे त्याच्याकडे येत होते आणि हळूहळू त्याला कळलं, लोकांना भविष्य नको आहे, लोकांना आशा पाहिजे। मग कॅप्टन झाला न्यूमरोलॉजिस्ट, न्यूमरोलॉजिस्टचा झाला ॲस्ट्रॉलॉजर, ॲस्ट्रॉलॉजरचा झाला तांत्रिक, तांत्रिकचा झाला भोंदूबाबा, भोंदूबाबाचा झाला चेअरमॅन श्री ईशान्येश्वर टेम्पल ट्रस्ट सिन्नर। त्याने सिन्नरमध्ये ईशान्येश्वर मंदिर उभारले, ज्याच्या मूर्तीच्या स्थापनेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। त्यानंतर खरातची ओळख आणखी मोठी झाली। तो एका सत्रासाठी तब्बल 50 लाख रुपये आकारायचा। धर्म, राजकारण आणि पैसा तिघही गोष्टी या माणसाच्या हातात होते। धंद्याच्या ट्रिक्स। आता मंडळी, इथून सुरू होतो खरा शो। भोंदूबाबा साध्या ॲस्ट्रॉलॉजीवर थांबला नाही, त्याने बनवला एक पूर्ण फ्रॉड इकोसिस्टीम। पहिली ट्रिक, ओशनो जल उर्फ पवित्र वायाग्रा। हे जल तो आध्यात्मिक शक्ती असलेले चार्ज केलेले पवित्र जल म्हणून सादर करायचा आणि या ओशनो जलमध्ये वायाग्रा मिसळल्याचा आरोप आहे। हे जल घेण्यासाठी राजकारणी आणि श्रीमंत लोक चक्क हेलिकॉप्टरने येत होते। जरा विचार करा, पवित्र जल म्हणून वायाग्रा मिश्रित द्रव आणि घ्यायला हेलिकॉप्टर। भाऊ, अमरनाथ यात्रेला सुद्धा एवढी गर्दी होत नसेल तेवढी गर्दी त्याच्याकडे व्हायची। दुसरी ट्रिक, रिमोट कंट्रोल साप। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। पोलिसांनुसार तब्बल 20 फुटाचा बनावट साप जो रिमोट कंट्रोलने तो चालवायचा। हा साप हलवून तो लोकांना दाखवायचा की अलौकिक शक्ती कशी काम करते। राज कॉमिक्समध्ये नागराज तुम्ही ऐकला असेल। हा माणूस रिअल लाईफमध्ये रिमोटने साप नाचवत होता। ॲमेझॉनवर ऑर्डर केला असेल का त्याने, 2 दिवसात डिलिव्हरी घरी। तिसरी ट्रिक, चिंचोके उर्फ दिव्य रत्न। अहो, तुम्ही आणि मी चिंचा खाऊन जे फेकतो ना ते। बाजारात अवघे 100 रुपये किलोने मिळणारा चिंचेच्या बिया घ्यायचा, पॉलिश करून डिव्हाइन एनर्जी त्यामध्ये भरायचा आणि तो विकायचा 10,000 ते 1 लाखाला। सर्वात महत्त्वाची गोष्ट, तो आधी समोरच्या माणसाची आर्थिक क्षमता तपासायचा, मग त्यानुसार त्याची किंमत ठरवायचा। श्रीमंत असेल तर 1 लाख रुपये आणि थोडा कमी झाला, अरे घे 10,000 रुपये। मार्जिन तर बघा, ॲपलला सुद्धा लाज वाटेल। चौथी ट्रिक, टायगर स्किन्स, वेपन्स आणि फिअर फॅक्टर, पॉवर आणि फिअर दाखवायला वाघाची कातळी आणि संरक्षित वन्यजीवांशी संबंधित बेकायदेशीर वस्तू मांडून ठेवल्या होत्या याने। आणि नंतर पोलिसला मिळाले पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या गोळ्या। म्हणजे एकीकडे देवाचा माणूस
आणि दुसरीकडे हातात छोटी गन घेऊन कधीही कुठेही कार्यक्रम करायला रेडी. 5वी ट्रिक, कॉन्फिडेन्शियलिटीचं वेपन. त्याने एक रेप्युटेशन बनवली होती, माझ्याकडे आलेलं बाहेर जात नाही. श्रीमंत क्लायंट्स, पॉवरफुल लोक, सगळ्यांना हवी होती एक गोष्ट, ती म्हणजे प्रायव्हसी. त्या प्रायव्हसीच्या बदल्यात त्याला मिळत होतं ॲक्सेस, पैसा आणि शक्ती. एका वाक्यात सांगायचं तर हा माणूस म्हणजे चालती फिरती फसवणुकीची फॅक्टरी होती. मंडळी, आता हसण्याचा भाग थांबतो, कारण या केसच्या मागे आहेत खऱ्या माणसांच्या खऱ्या कहाण्या. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान त्याने महिलांच्या अन्नपाण्यात नशेचे पदार्थ मिसळले, संमोहित केले आणि वारंवार त्यांच्यावर बलात्कार केला. हो, तुम्ही खरं ऐकताय, बलात्कार केला. महिलांना सांगायचा तुमच्या पतीच्या जीवाला धोका आहे, मग त्यांना कार्यालयात बोलवायचा, नशेचे पेय पाजायचा आणि सरळ अत्याचार करायचा आणि त्याच व्हिडिओचा वापर करून त्यांना गप्प देखील ठेवायचा. 3 वर्षे त्या गप्प राहिल्या. का? बोलले तर तुझ्या नवऱ्याला हात करेल, बोलले तर तुझं आयुष्य बर्बाद करेन, बोलले तर देव नाराज होईल ना. एक महिला एकटी 3 वर्षे. 7 महिन्यांची गर्भवती महिलेला निरोगी मूल होण्यासाठी विधी करतो सांगून त्याने बोलावले. तिचा नवरा बिचारा बाहेर वाट पाहत बसला होता, तो आत अत्याचार करत होता. एका तक्रारदार महिलेने सांगितले की खरातने तिला अशा गोळ्या दिल्या की तिचा गर्भपात झाला. पोलिसांना सापडला एक एन्क्रिप्टेड पेन ड्राईव्ह. त्यात होते 58 व्हिडिओज, 58 महिला, काही वेल नोन पर्सनॅलिटीज आणि काही पब्लिक फिगर्स. त्याने कॅनडा कॉर्नर कार्यालयात गुप्त CCTV कॅमेरे लपवले होते, जे त्याच्या खाजगी सत्रांचे चित्रीकरण करायचे. आणि हे सगळं किती वर्ष चालू होतं कुणाला माहीत, किंवा माहिती होतं पण कुणी बोललं नाही. पॉवर कनेक्शन, खरात फाईल्स. मंडळी, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर. एक फ्रॉड माणूस इतका पॉवरफुल कसा झाला? इतकी वर्षे कुणी काही कसं केलं नाही? उत्तर आहे कनेक्शन्स. नोव्हेंबर 2022 एकनाथ शिंदे तेव्हा नुकतेच चीफ मिनिस्टर झाले होते आणि या पॉवरच्या शिखरावर असताना तत्कालीन CM एकनाथ शिंदे गेले सिन्नरला, खरातच्या टेम्पलला व्हिजिट करायला. सोबत होते रेव्हेन्यू मिनिस्टर राधाकृष्ण विखे पाटील, सोबत होते एज्युकेशन मिनिस्टर दीपक केसरकर, CM, रेव्हेन्यू मिनिस्टर, एज्युकेशन मिनिस्टर एका ॲस्ट्रोलॉजरच्या टेम्पलला व्हिजिट करायला. रुपाली चाकणकर, NCPच्या ज्येष्ठ नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या खरातच्या मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीशी जोडलेल्या होत्या. अरेस्ट नंतर पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात त्या खरातचे पाय धुताना दिसत होत्या. दुसऱ्या फोटोत त्यांनी त्याच्यासाठी छत्री धरलेली होती. वुमन्स कमिशन चेअरपर्सन रेप ॲक्युजचे पाय धुताना. मंडळी, याला आयरनी म्हणतात, कॉस्मिक लेवल आयरनी. आता आला सर्वात मोठा धक्का, बँडेड चॅप्टर. सोशल मीडियावर रुपाली चाकणकर आणि NCPचे सुनील तटकरे यांचे फोटो व्हायरल झालेत. या फोटोमध्ये दोघांच्या मनगटावर एकसारखे रुद्राक्षाचे कंगण दिसत होते आणि दोघांच्याही बोटांवर बँडेड लावलेले दिसत होते. खरातच्या अघोरी विधीमध्ये बोट कापून रक्त अर्पण करण्याचा प्रकार असतो, हे त्यांनी सांगितले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सुषमा अंधारे यांनी थेट आरोप केला, रुपाली चाकणकरांनी तांत्रिक विधीसाठी आपली अनामिका बोट कापली होती. चाकणकर म्हणाल्या, पाद्यपूजनाचा व्हिडिओ 5 ते 6 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी त्यांच्या वैयक्तिक आचरणाबद्दल आम्हाला कुठं का माहिती होतं. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बोलावून सांगितले, हे बघा, जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होईल तोपर्यंत महिला आयोग पदाच्या अध्यक्षाचा तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा सुद्धा दिला. संजय राऊत म्हणाले, महिलांवरील अन्यायाविरोधात न्याय मिळवण्याचे काम ज्या व्यक्तीचे होते तीच बलात्काराच्या आरोपीचे पाय धुत होती. संजय राऊत यांनी याला म्हटलंय महाराष्ट्राची Epstein फाईल्स. हा प्रश्न आहे खरा प्रश्न, पैशांचा खेळ. मंडळी, श्रद्धेचा धंदा किती प्रॉफिटेबल असतो बघा. नाशिकच्या पाथर्डीमध्ये 30 एकर जमीन, किंमत 150 करोड. सिन्नर तालुक्यात 45 एकर जमीन, सिन्नर टेम्पल जवळ फार्म हाऊस 10 करोड प्लस. ओझर एअरपोर्ट जवळ 5 करोडची जमीन. कर्मयोगी नगरमध्ये 5 करोडचा बंगलो. कॅनडा कॉर्नर ऑफिस 1 करोड.
शिर्डीजवळ प्राईम लोकेशन ॲग्रिकल्चरल लँड. त्याच्या बायकोच्या, मुलीच्या आणि रिलेटिव्हच्या नावावर 30 करोडचे लँड रजिस्ट्रेशन. एकूण एस्टिमेट 200 करोड प्लस. SIT आता तब्बल 52 मालमत्तांची चौकशी करते आणि अजून काहीतरी नवीन सापडणार आहे. आणि हे पैसे आले कुठून आपल्याला काय माहीत. खरातने गेल्या काही वर्षात तब्बल 150हून अधिक परदेशी दौरे केलेत. दक्षिण कोरियात केलेल्या कौटुंबिक सुट्टीचे फोटो व्हायरल झालेत, ज्यात तो बाबा त्या भूमिकेतून पूर्णपणे वेगळा आणि आधुनिक पोशाखामध्ये चमकताना दिसतोय. स्कॅम 1992 मध्ये हर्षद मेहताने मार्केट लुटलं. या माणसाने तुमचा आणि आमचा सर्वांचा, महाराष्ट्राचा विश्वास लुटला. कोण मोठं तुम्हीच ठरवा. याला पकडला कसा? पोलिसांनी मध्यरात्री सुनियोजित छापा टाकला. माहिती फुटू नये म्हणून बाहेर चोर चोर असा गोंधळ माजवला. दरवाजा उघडायला गेला आणि खरातला थेट बेडरूममधून अटक करण्यात आली. 18 मार्च 2025 नाशिक क्राईम ब्रांचने कॅनडा कॉर्नर ऑफिसवरून खरातला अरेस्ट केला. आणि हे शक्य झालं कसं? त्याच्याच एका माजी कर्मचाऱ्याने कार्यालयात गुप्त कॅमेरा बसवला आणि ते पुरावे पोलिसांना दिले. म्हणजे त्याच्याच घरातून आग लागली. यावर मला नवाजुद्दीनचा एक डायलॉग आठवतोय. करका बेटी लंका डाता है और दुक्का फिट. कोई उम्मीदवार नहीं आती, कोई सूरत नजर नहीं आती. मौत तो एकदम मुअय्यन है, नींद रात भर क्यों नहीं आती? पहले आती थी, हालत दिल पर असी, अब किसी बात पर नहीं आती. पोलिसांनी त्याच्या फार्म हाऊस, बंगला आणि कार्यालयातून CCTV, DVR, पिस्तूल आणि जिवंत कारतुसे जप्त केलेत. आता काय आणि शिक्षा किती? खरातवर दाखल गुन्हे. BNS कलम 64(1) रेप, किमान 10 वर्ष ते जन्मठेप. कलम 74 क्रिमिनल इंटिमिडेशन. महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक ॲक्ट 1 ते 7 वर्ष जेल. ह्युमन सॅक्रिफाईस ॲक्ट, IT ॲक्ट, शस्त्र बाळगणे. CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणालाही सोडणार नाही, विक्टिमने समोर यायचं, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. RS नंतर आणखी नवीन कंप्लेंट्स आले. म्हणजे जे वर्षानुवर्ष गप्प होते ते हळूहळू आता बोलायला लागले. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 58 व्हिडिओजमधल्या महिला कोण आहेत? पॉलिटिशियन्सचे कनेक्शन किती खोल आहेत? बोटांवर बँडेड असलेले किती जण आहेत? त्यांना नाही मिळेल का? हे सगळं अजून समोर यायचं आहे. मित्रांनो, हे प्रकरण फक्त एका बुवाबाजीचे प्रकरण नाही. हे आहे आपल्या समाजाचा आरसा. जिथे श्रद्धा विकली जाते, जिथे सत्ता संरक्षण देते, जिथे पिस्तूल, नशेचे पदार्थ, बनावट साप आणि पवित्र जल हे सगळे एकाच माणसाकडे असतात आणि वर्षानुवर्षे कोणाला काहीच कळत नाही, किंवा कळतं बोलत नाही. अशोक खरात आज तुरुंगात आहे. पण प्रश्न उरतो, आणखी किती मोठी नावे त्या 58 व्हिडिओजमध्ये आहेत? त्यांना न्याय मिळेल का? हे आणि असे अनेक मुद्दे आपण इथे सॉर्ट आऊट करत राहू. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सॉर्ट आऊट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.